शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजित दिपकेने महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेकडे मोर्चा वळवल्याचे दिसत आहे. दिपकेंनी महाराष्ट्रात शाळा सुधार आंदोलन सुरू केले आहे. दिपकेकडून राज्यातील विविध शाळांना भेट दिली जात असून शाळेतील गैरसोयी त्रुटी निदर्शनास आणून दिल्या जात आहे. आंदोलनादरम्यान शाळेची दुरवस्था, शाळेतील इतर त्रुटी याबाबत शिक्षण विभागाला त्यांनी धारेवर धरलेले आहे. महाराष्ट्रातील शाळेची अवस्था दयनीय असून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या उजनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी अवस्था पाहून दिपकेंनी शिक्षणमंत्र्यांना सुनावले. यांची जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्न उपस्थित करत शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था पाहता राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अभिजित दिपके यांनी केली. अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या शाळा सुधार आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील विविध शाळांची दुरवस्था आणि त्रुटी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहेत. याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिपके यांच्या सूचनांचे स्वागत केले असून शाळेमधील त्रुटी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे त्यांनी म्हटले आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग, शिक्षक, शैक्षणिक संस्था 24 तास 365 दिवस मेहनत घेत आहेत. एक आदर्श विद्यार्थी घडावा, एक आदर्श राष्ट्रभक्त घडावा यासाठी शिक्षण विभाग अधिक मेहनत घेत आहे. तरी देखील दिपके आणि अन्य कोणत्याही व्यक्तीने शाळेमधील ज्या त्रुटी आमच्या निदर्शनास आणून दिल्या त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि त्यांच्या सूचनांचे स्वागतच आहे, असे उच्चार दादा भुसेंनी केला. दिपके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे केवळ आरोप म्हणून न पाहता शाळांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाईल, अशी भूमिका शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केली.